नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथने एक निर्णय घेतलेला असतो. जगन्नाथची इच्छा असते की सावळी ही त्याची लाडकी मुलगी आहे, त्यामुळे तिला संतती सुख हे मिळालंच पाहिजे. पण सावळीच्या नशिबामध्ये संतती सुख नाही आहे आणि त्या गोष्टीचं वाईट इथे आता जगन्नाथ आणि त्याचबरोबर अलका या दोघांनासुद्धा वाटत असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, जगन्नाथने या गोष्टीवरती एक मार्ग काढलेला असतो. त्याने इथे सावळीला आता महत्त्वाचं कार्य करायला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जगन्नाथने सावळीला इथे संतती सुखासाठी 16 सोमवारचं व्रत करायला सांगितलेलं असतं. आणि 16 सोमवारचं इथे आता महादेवाचं व्रत केल्यानंतर इथे सावळीच्या नशिबामध्ये संतती सुख येणार आहे. आणि प्रेक्षकांनो, चमत्कार झालेला असतो. सावळीने इथे 16 सोमवार हे महादेवाचं व्रत केल्यानंतर इथे आता घरामध्ये गुड न्यूज दिलेली असते. आणि त्यामुळे ही गुड न्यूज ऐकल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद मेहेंदळे कुटुंबाला तर झालेलाच असतो, पण जगन्नाथ आणि अलका यांनासुद्धा झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सारंगला तर त्याचा आनंद कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्याला वाटत असतं. सारंगला इथे आता बाप होण्याचा जास्तीत जास्त आनंद झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, हा चमत्कार कसा काय होतो? इथे जगन्नाथ सावळीला आता कशा पद्धतीने 16 सोमवारचं व्रत करायला सांगतो, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, जगन्नाथ टेन्शनमध्ये असतो. तो अलकाला म्हणत असतो की मी सारंगला आणि माझ्या सावळीला कसं काय सांगू की तिच्या नशिबामध्ये संतती सुख नाही आहे, तिला कधी बाळ होणार नाही, हे सत्य मी तिला सांगू शकणार नाही. तेव्हा अलका म्हणते, हो ना, मुलीला टेन्शन येईल हो. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणत असतो, पण याच्यावरती काहीतरी पर्याय असेल ना. म्हणजे जर सावळीची इच्छाशक्ती खूपच जास्त प्रभावशाली असेल तर इथे देवसुद्धा तिची इच्छा नक्की पूर्ण करेल. मला असं वाटतं की आपल्या सावळीने 16 सोमवारचं व्रत करायला हवं. संतती सुखासाठी काहीतरी मार्ग शोधूनच काढायला हवा ना. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो की अलका, सावळीला बोलावून घे, मला तिच्याजवळ महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे सावळीला फोन केला जातो आणि तिला आता बोलून घेतलं जातं. अलका टेन्शनमध्ये आलेली असते की सावळीजवळ तुम्ही हे सगळं कसं बोलाल हो, मुलीला वाईट तर वाटणार नाही ना. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, ती आपली मुलगी आहे, धीरानं सामोरं जाईल, मला माहिती आहे. आणि आपण तिला त्रास होईल, तिला भीती वाटेल असं काही बोलायचं नाही. तिला आपण पॉझिटिव्ह रीतीनेच सगळं काही सांगायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथने सावळीला बोलावलेलं असतं आणि तो तिला सांगतो की तुझ्या आणि सारंगच्या नशिबामध्ये संतती सुख नाही आहे, पण याच्यावरती एक पर्याय आहे. तेव्हा इथे सावळी म्हणते, कुठला पर्याय? तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तुला बाळ हवं आहे ना. तेव्हा सावळी म्हणते, हो बाबा, मला नक्कीच बाळ हवं आहे. तेव्हा इथे तुझ्या नशिबामध्ये संतती सुख नाही आहे, पण तू इथपासूनच आता तुझे प्रयत्न सुरू कर असं मला वाटतं. तेव्हा सावळी म्हणते की फक्त काय करायचं आहे ते तुम्ही मला सांगा. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, तुला जास्त काही करायचं नाही आहे, तुला 16 सोमवारचं व्रत करायचं आहे. महादेवाच्या पिंडीची तुला पूजा करायची आहे. दर सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तू इथे अभिषेक करायचा. त्याचबरोबर पांढरी साडी नेसून तुला हे तुझं व्रत कंप्लीट करायचं आहे. आणि 16 सोमवार झाल्याच्या नंतरला तुला इथे गावातली 16 जोडपी बोलवायची आहेत. त्याच्यामध्ये तुझ्या घरातली जोडपी जरी घेतलीस तरीसुद्धा चालेल, पण तुला 16 जोडपी घ्यायच्या आहेत आणि त्यांना तुला जेवण द्यायचं आहे. तू आणि सारंग तुम्ही दोघेजणं स्वतःच्या हाताने स्वयंपाक करा आणि तो त्या 16 जोडप्यांना वाढा. त्यांनी तुमच्या घरामध्ये पोटभर जेवलं पाहिजे असं जगन्नाथने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबा, मी हे व्रत नक्की पूर्ण करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी टेन्शनमध्ये असते. तेव्हा सारंग म्हणतो, सावळी काय झालं? जेव्हापासून तू जगन्नाथच्या घरून आलीस तेव्हापासून तू टेन्शनमध्ये असतेस. तेव्हा सावळी आता सांगायला तयार नसते.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सारंग काही ऐकत नाही. तो तिला फोर्स करतो आणि विचारतो की प्लीज सांग, टेन्शनमध्ये राहू नकोस, त्यापेक्षा कसला त्रास आहे ते सांग. तेव्हा प्रेक्षकांनो सावळी सारंगला म्हणते की मला जगन्नाथ काकांनी सांगितलं की माझ्या नशिबामध्ये संतती सुख नाही आहे, पण त्याच्यावरती एक पर्याय सुचवला आहे. 16 सोमवारचं व्रत करायचं आहे आणि त्यानंतर 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर इथे मला 16 जोडप्यांना स्वतःच्या हाताने जेवण बनवून त्यांना पंचपक्वानाचं जेवण वाढायचं आहे. हे व्रत मला करावं लागेल. तेव्हा सारंग म्हणतो की सावळी, माझी शपथ आहे तुला, तू असं काही करणार नाही आहेस, तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल. सावळी म्हणते अजिबात नाही, मी तर हे व्रत करणार, मला पण आई व्हायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो सावळी आता झोपलेली असते. सावळीला आता बाळाची स्वप्न पडत असतात की तिच्या कुशीमध्ये एक बाळ आहे आणि सारंग आणि तिलोत्तमा त्याचे लाड करतायत. आणि आता सावळीने गुड न्यूज दिल्यानंतर तिलोत्तमाने सुद्धा आनंद व्यक्त केलेला असतो, तिला प्रेमाने मिठी मारलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो सावळीला आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या नवऱ्यासाठी हा निर्णय घ्यायचाच असतो की तिला इथे 16 सोमवारचं कठीण व्रत तिला करावं लागणार असतं. तर प्रेक्षकांनो ही गोष्ट आता तिलोत्तमाला सुद्धा समजलेली असते. तिलोत्तमाला सारंगने सांगितलेलं असतं. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की हे बघ, जगन्नाथने जेव्हा जेव्हा काहीतरी सावळीला करायला सांगितले त्यामुळे आपल्या कुटुंबाला त्याचा फायदाच झाला आहे. आणि जगन्नाथचं मुलीप्रमाणे प्रेम आहे सावळीवरती. तिला त्रास होईल असं तो काही सांगणार नाही. याच्यातून काहीतरी निष्पन्न होणार असेल म्हणूनच जगन्नाथने हे व्रत तिला करायला सांगितले. त्याचा जर तिला चांगला फायदा होणार असेल तर तू तिला अडवू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता 16 सोमवारचं व्रत सुरू झालेलं असतं. तेव्हा इथे सोमवारी सकाळ सकाळ उठून इथे आता सावळी तयार झालेली असते. तिने थंड पाण्याची आंघोळ करून पांढरं वस्त्रसुद्धा परिधान केलेलं असतं. पांढरी साडी नेसून ती आता महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर ती इथे आता स्वतः पाणी आणते नदीतून आणि महादेवाच्या मंदिरामध्ये इथे आता अभिषेक वगैरे सुद्धा करते. तर इथे न चुकता न काही चूक करता व्यवस्थितरित्या सावळीने तिचं 16 सोमवारचं व्रत पूर्ण केलेलं असतं. दिवसभर इथे उपवासाचं खायचं, अजिबात इथे वेगळं काहीही खायचं नाही आणि दर सोमवारी तिला इथे महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जावं लागत असतं. प्रेक्षकांनो हे सगळं केल्यानंतर 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तिने आता जे काही त्यांचं गाव आहे बाबुळगाव त्याच्यातून तिने अर्धी जोडपी आणलेली असतात आणि 3 जोडपी तिने घरातली घेतलेली असतात. त्याच्यामध्ये तिने इथे आता राजकुमार, अमृता, त्याचबरोबर इथे सोहम आणि तारा आणि ऐश्वर्या आणि नील यांनासुद्धा सामील केलेलं असतं आणि त्याचबरोबर तिलोत्तमा आणि चंद्रकांत काका अशा 4 जोड्या घरातल्या असतात आणि बाकीच्या जोड्या बाबुळगावातून बोलवल्या असतात. आणि त्या लोकांना ते आता पंचपक्वानाचं जेवण स्वतःच्या हाताने बनवते आणि त्या सर्व 16 जोड्यांना स्वतःच्या हाताने ती स्वयंपाक वाढते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो संतती सुखासाठी आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी इथे आता नीतीनेमाने सावळीने हे व्रत पूर्ण केलेलं असतं. जगन्नाथने प्रत्येक वेळेला मेंदळे कुटुंबाच्या इथे चांगल्याचाच विचार केलेला असतो आणि सावळी मुलगीच असल्यामुळे त्याला तर आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं व्हावं असंच त्याला वाटत असतं. आणि म्हणून प्रेक्षकांनो संतती सुख नसल्यामुळे जो जगन्नाथ टेन्शनमध्ये आलेला असतो त्यानेच हा पर्याय शोधून काढलेला असतो. त्याने इथे निसर्गाला सुद्धा इथे सावळीला साथ द्यायला सांगितलेली असते की तुला आई व्हायचं आहे आणि त्यासाठी तू इतके प्रयत्न करतेस. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो असा फायदा झालेला असतो की सावळी आता इथे प्रेग्नेंट असते. सावळीला चक्कर येते. डॉक्टर येऊन चेक करतात आणि सांगतात की गुड न्यूज आहे, तुमच्या घरामध्ये लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. सारंग सर, तुम्ही बाबा होणार आहात असं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा सारंगला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे अमृता तर खुश होतेच, पण इथे तिलोत्तमा खूपच जास्त आनंदी झालेली असते. ती आता सावळीला मिठी मारते आणि तिला मनापासून थँक्यू म्हणते. तर इथे अमृताबरोबरच आता सावळीसुद्धा प्रेग्नेंट असते. यामुळे मेंदळे कुटुंबाचा आनंद हा दुगणा झालेला असतो. सावळी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट सारंगला कळते तेव्हा सारंगला सगळ्यात जास्त आनंद होतो. पण इथे सगळ्यात जास्त खुश जगन्नाथ आणि अलका हे दोघे जण असतात.
तर इथे 16 सोमवारचं व्रत फळाला आलेलं असतं आणि सावळीला संतती सुख हे मिळालेलं असतं.